लाडक्या बहिणींसाठी शेवटी आनंदाची बातमी आली. आज 13 जानेवारी 2026 रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप सुरू झालेले आणि हा आजचाच मेसेज आहे. म्हणजेच 13 जानेवारी 2026 रोजीचा हा लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा मेसेज आहे, ज्याच्यामध्ये पैसे क्रेडिट झालेले. परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणी आहे ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता आलाच नाही. त्याचे खूप कारणं असू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या कारणांबद्दल सांगणार आहे. तर ते कारण काय काय असू शकतं, चला आपण व्हिडिओ सुरू करूया. सर्वात पहिलं कारण, अशा भरपूर लाडक्या बहिणी आहे, कमसे कम 45 लाख लाडक्या बहिणी आहे ज्यांनी ई-के-वाय-सी केलीच नाही. आदिती तटकरे मॅडमांनी 31 डिसेंबर 2025 ई-के-वाय-सीची लास्ट डेट होती. तर 31 डिसेंबरच्या दिवशी त्यांनी इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवरती माहिती दिली होती की पूर्ण 45 लाख महिला आहे ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही. आता त्यांनी का नाही केली, त्याचं काही कारण आहे, ते कोणालाही माहिती नाही. तर ई-के-वाय-सी केली नाही म्हणून पण खूप लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे आले नाही आहे. दुसरं कारण आहे की ई-के-वाय-सीमध्ये चूक झाली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल की सर्वात अगोदर तुम्हाला ई-के-वाय-सी करण्याचे ऑप्शन आले होते. तिथं तुम्हाला दोघी पर्यायामध्ये होय निवडायचं होतं, की आमच्या घरामध्ये कुणीही आयकरदाता नाही किंवा नोकरी पेशामध्ये नाही. ठीक आहे. तर या दोघी ऑप्शनमध्ये तुम्हाला होय निवडायचं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये चुका झाल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा के-वाय-सी करण्याचे जे ऑप्शन आले, ते नवीन ऑप्शन आले. त्याच्यामध्ये सगळ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला नाही करायचं होतं. तिथं चूक झाली. ठीक आहे. अशा काही कारणांमुळे पण तुमचा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा, नोव्हेंबर महिन्याचा, तो बंद झाला असेल. तिसरं आहे की चुकीचा पर्याय निवडला असेल तुम्ही. ठीक आहे. जिथं तुम्हाला होय करायचं होतं तिथं तुम्ही नाही केलं आणि जिथं नाही करायचं तिथं हो केलं. अशा काही तुमच्याकडनं चुका झाल्या असतील ई-के-वाय-सी करताना. चुकीचा पर्याय निवडल्यामुळे पण तुमचे जे पैसे आहेत ते बंद झालेले आहे. ठीक आहे. चौथं कारण असू शकतं की एका घरामध्ये 2 महिला आहे आणि त्यांनी एकाच व्यक्तीचा म्हणजे पुरुष उमेदवाराचे जो आधार कार्ड आहे, ते एकाच आधार कार्डने 2 महिलांनी वापर केला त्याचा. या कारणामुळे पण लाडकी बहीण योजनेचे तुमचे हप्ते बंद झाले असतील. ठीक आहे. तर आणि 5वं कारण, सगळ्यात मोठं कारण, की ज्या घटस्फोटित महिला आहे किंवा अशा खूप महिला आहे किंवा मुली आहे ज्यांचे वडील नाही किंवा ज्या अविवाहित मुली आहे ज्यांचे वडील हयात नाही, तर त्यांनी आपले डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकांकडे जमा केलेले. पण ते डॉक्युमेंट अजूनपर्यंत त्यांची पडताळणी झाली नाही किंवा के-वाय-सी प्रक्रिया झाली नाही, म्हणून पण त्यांचे पैसे आले नसतील. ठीक आहे. तर हे 5-6 कारणं आहे. ठीक आहे. आणि लास्ट कारण, की हे सगळे जे प्रॉब्लेम आहे, ते ई-के-वाय-सी झाली नाही किंवा ई-के-वाय-सी केली नाही किंवा ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या. तर या सगळ्यांवरती काय काय पर्याय आहे? तर यासाठी सरकारकडून किंवा आदिती तटकरे मॅडमांकडून कुठलीही अपडेट आलेली नाही आहे. फ्युचरमध्ये जर सरकारकडून ई-के-वाय-सीची मुदत वाढली, तर आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला 100% व्हिडिओ भेटेल. दुसरं, जर तुमच्याकडनं चुका झाल्याच आहे, तर तुमच्याकडे वाट पाहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. ठीक आहे. तर या सगळ्या जे पण तुमच्याकडनं चुका झाल्या, पैसे बंद होण्याचे जे कारणं आहे, एक तर तुमच्या घरामध्ये गाडी असेल 4 चाकी ट्रॅक्टर सोडून, म्हणून तुमचे पैसे बंद झाले, किंवा तुमच्या घरामध्ये कोणीतरी जॉबला असेल, त्याच्यामुळे पैसे बंद झाले. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठल्या योजनांमध्ये पण लाभ घेत असाल, जसं संजय निराधार योजना असेल किंवा कुठलीही दुसरी सरकारी योजना असेल, जी राज्य सरकारची असो किंवा केंद्र सरकारची असो, तिचा लाभ घेत असाल, म्हणून पण तुमचे पैसे बंद होऊ शकतात. तर या सगळ्या जे प्रॉब्लेम यांच्यावरती काय पर्याय आता? तर याच्यावरती आता सध्या तर कुठलाही पर्याय नाही आहे. सरकारकडून जर काही अपडेट आली, तर मी तुम्हाला 100% नक्की सांगेल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे तुमचे प्रश्न होते त्यांचे सर्वांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुमचा तरीसुद्धा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि जर मला पर्सनली काही क्वेश्चन विचारायचे असतील तर मला Instagramवरती मेसेज करू शकता. Instagramमध्ये मी 100% तुमचा रिप्लाय देईल. Instagramची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही फॉलो करा, मेसेज करा. तर तुम्हाला 100% रिप्लाय भेटून जाईल. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.